ज्यावेळी आपल्या प्रतिपादनेचे 3 प्रश्नाची उत्तर आहे. ते 3 प्रश्न कोणते? मी कोण, जगताचा करता कोण, मुक्तीला हेतू माझा कोणत्या प्रश्नाची उत्तर आहे? मी कोण या प्रश्नाचं उत्तर द्यावं. म्हणजे उत्तरामध्ये काय उत्तर दिलं? देह मी नसून मी कोण आहे मग? ब्रह्मरूप सद्रूप सद्रूप देह का नाही? गेला की देह का नाही? देहाला पण मी म्हणतो ना, माझा म्हणतो देह पण का नाही? देहाला पण मी म्हणतो आणि माझंही म्हणतो. एखादा भिंत आहे, भिंतीला मी म्हणतो का? मग काय म्हणतो आपण? देहाला मी म्हणतो का माझा म्हणतो? माझा असो बरं का, कर्तवन भिन्न असतो. माझी भिंत म्हटल्यानंतर माझ्या भिन्न काय भिंत आहे. तसं माझा देव म्हटल्यानंतर देव मी कोण? म्हणून देव मी होऊ शकत. देव कशाचा बनलेला आहे? आत्मा कशाचा बनलेला आहे? पंचमहाभूताचा का? चांगला विचार आहे ना, सुंदर विचार आहे. देव तुझा विचार दे सदा. मनुष्य देव म्हटल्यानंतर तो विचाराचा दे, विचार प्रधान क्षणोक्षणाची कशा करता जेवणा करता तरावया पार त्याच्यात कोणाचा विचार करायचा? कशा आपण कोण हा विचार करायचा? जगत म्हणजे काय? पाप म्हणजे काय? पुण्य म्हणजे काय? तेव्हा पाप पुण्याचा विचार फक्त मनुष्य यायला. इतर देहामध्ये विधी नाही, काय नाही. आपण जसा सोमवार करतो तसं कुत्रे सोमवार करतात. त्याला सोमवार करा. आपल्या घरी ब्राह्मणाचा सोमवार करायचे. घरात मित्र असते त्याला संध्याकाळी सोमवार करा. होतं का एक कुत्र होतं, तुम्हाला माहिती आहे. संतांमध्ये यायचं फिरायचं. देऊला वारी निघाली म्हणजे ते वारी बरोबर जायचं. बरोबर देऊला जायचं हाकायला तरी जात नसे. आणि पुन्हा आणखी परत आळंदीला यायचं. त्याला भाकरी टाकली एकादशी अशी खात नसे का? शांताराम गुरुजी म्हणायचे हा मागच्या जन्मात वारकरी असला पाहिजे. काही चुकीमुळे काय झाला जडभरत राजा या चुकीमुळे कुत्र झाला. पण संस्कार कोणाचे? वारकऱ्याचे. बरोबर वारी जायचा. ते गुरुजी पोटी सांगायचे सगळ्या माणसाला तुळं द्यायचं आणि ते पोटीच्या जवळ बसायचं. शांताराम गुरुजीने त्याला अरे येऊ द्या बसवूया. त्याला जेवढी कोणाची आहे? पशुची. संस्कार कोणाचे आहे? माणसाचे आहे. साधकाचे संस्कार आहे. अलीकडच्या लोकांना बरं का पशु कोणाची असते? माणसाची. योनी कोणाची आहे? माणसाची. संस्कार कोणाचे आहे? पशुची. नाही का? अलीकडे काय आहे सगळं असं जायचे. सगळे पशुवत संसार आहे. जाऊ दे आपलं काही. म्हणून विचाराचा देह असल्यामुळे या देहामध्ये पाप आणि पुण्य होतात. इतर देहामध्ये पापही नाही, इतर देहामध्ये काही. कुत्र्याने एकादशीच्या दिवशी काही खाल्लं त्याला पापही नाही, काय नाही.
पण माणसाने जेवण केलं तर एकादशी तर विधी आहे. या देहामध्ये अन्न जे आहे मग एक मनुष्य देह केलीच करून सगळे देह चर्वाकाच्या मताप्रमाणे भोगात्मक आहे सगळे. फक्त कर्तव्य विचार करण्याचा देह कोणता आहे? मनुष्य देह. मग ते दुर्लभ म्हटलंय त्याला. काय म्हटलंय? इतर देहापेक्षा कोणता देह दुर्लभ आहे? मनुष्य देह दुर्लभ म्हणण्याचं कारण काय असे त्याच्यामध्ये मुक्त होत आहे. पण मनुष्य देह मिळवणे सुद्धा जर त्या उद्धाराची तळमळ व्हावी लागते. म्हणून मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष वगैरे मिळाला तर संतांची संगती म्हणून महापुरुष संशय. आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची संगती भेटते. महापुरुष संशय चालला आहे. मग मी कोण आहे? जगात म्हणजे काय याचा विचार चाललेला आहे. ज्या अर्थी जगात दिसते त्या अर्थी त्याचा करता असला पाहिजे. जगात विचार केला की आपला मग कोणीतरी करता असला पाहिजे. कोण करता असला पाहिजे? जीव त्याचा करता होऊ शकत नाही. बरं आपाप निर्माण होते कोणीतरी काय असं लागतं. जमीन खोदली म्हणजे म्हणलं घडे लागत होते. जमीन खोदली म्हणजे माती लागते का घडे लागते? म्हणजे आरती घडा दिसतो की आरती कुंभार काय केलं पाहिजे नाही का? त्याची मिसेस म्हणणार नका कुंभार काय केलं पाहिजे? मध्यगत करता कोण आहे? नाहीच कोणी करतात. कोण आहे म्हटलं? ईश्वर कसा आहे त्याचं वर्णन केलं. देवता ईश्वर स्वरूप विचारात आत्माश्रयादी दोषांचे वर्णन. मध्यंतरी कशाकडे झाला? ईश्वर कसा आहे? जगताचा करता म्हटल्यानंतर कोणाकडून जगत होत असते त्याला अधिकारी असावे लागतो नाही का? एखाद्या बिकर मधोकरी मागणारे सांगितलं म्हणलं आमच्या इथं शेवटची पंगत घेण्याकरता कोणी भेटेल तुमची शेवटची पंगत म्हणतात. म्हणलं ज्येष्ठ मधोकरी मागतो की पंगत काय काय त्याला योग्य माणूस लागतो. काय लागतो? ते रंगनाथ गुरुजी असायचे बघा. एखादं धनिक असला ना त्याला बरवायचे समोर बसवायचे त्याला. रंगनाथ गुरुजी तुम्ही विद्यार्थ्याला बाजूला सरतात आणि श्रीमंत माणसाला तुम्ही समोर बसवता. मला दिसत काय कारण आहे? म्हणजे पंगत घालायची असेल तर कोणाला बोलावं लागते? माझ्याकडे मागणारा बघा. आणि पाठ सांगायचं असेल तर धनिक माणसाला बोलला त्याला काय सांगते? ईश्वर म्हणजे जगत म्हणजे काय बदल म्हणजे पाठ हा विषय कोणाचा आहे? विद्यार्थ्याचा आहे. बरोबर आहे. म्हणून कशा करता जगत विचार, पुढे जीव विचार, ईश्वर विचार, बंध विचार, मोक्ष विचार, क्षणोक्षणाआधी जीवभाव जगत भाव सदा विचार येत असतात. पंचदशीमध्ये जगत जीव परात्मा तीन गोष्टीचा विचार करायचा. जगताचा विचार, जीवाचा विचार, परमात्म्याचा विचार, बंधाचा विचार. आणि शास्त्र कशाला म्हणणार? गीता तरी काय? गीतेमध्ये हा विचार आला ना, किम तद्ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म अधियोगंच किम प्रप्त मदवेगम अधियज्ञ कथम गोत्र देहस्मिन् मधुसूदन प्रयाण काले च कथम देयोसी सुंदर अध्याय. तत्वज्ञानाचा विचार करणारा अध्याय.
आठवड्यात घ्यायचं बदलापूर घेतलेलं नाही. जेव्हा जगत करतात आपाप जगात होते त्याचा कोणीतरी खर्च असला पाहिजे. नको जीव करता होतो का आपाप जगात होतं कोणच खर्च होतो मग ईश्वर. त्या ईश्वर स्वरूपाचा दैवत नाही. ईश्वर जो करता असतो तो सर्वज्ञ असावा लागतो. उपादान कारणाला जाणून बरं का आणि कार्याला जाणून असणारा तर सर्वज्ञ म्हणायचं. व्यवहारामध्ये आहे कधी कोणतंही कार्य कोणाकडून होत असते का? एखाद्या आपण गावाला जायचं असलं कोणी मोटार चालवतो का ड्रायव्हर बसावा लागतो. एखादी बाई म्हणत की माझ्या जावयाला बसू द्या तुझ्यात बसावं सगळ्या वैकुंठात पाठवेल. म्हणून त्याला ड्रायव्हिंग करण्याचं काय बाय कोणी विमान चालवते का? आमच्याकडे एक बाई आली होती तिची मुलगी होती बरं का 17-18 वर्षाची होती. मी म्हटलं तुम्ही इथं कशाने आला तुम्ही काही गाडी आणली का? ते म्हणले गाडी आणली की. म्हटलं कोणती 4 चाकाची? नाही मोटारसायकल. कोणा मोटारसायकल कोण चालवत होतं? ते म्हणले आमची मुलगी चालवत होती. ती मुलगी बसली. म्हटलं ही मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी एवढी ट्रॅफिक असताना मोटरसायकल चालवते. म्हणले बाबा ते मुलगी बरं का पायलट आहे म्हणली. विमान चालवते म्हणलं कोण? मुलगी. म्हणावं लागेल कोणालाही विमानात बसवलं नेल का सगळे त्याचा अधिकारी असा त्याच्या जगाचा करता कोण मग ईश्वराचं. ईश्वरात जगताचा करताय. ईश्वराशिवाय जगत कोणी निर्माण करू शकत नाही. तो ईश्वर कसा आहे त्याचं मला कार्य निर्माण करण्याकरता अडाणी माणसाकडून कार्य होत असते. त्याचं ज्ञान असावं लागतं. मग ईश्वर कसा आहे सर्वज्ञ. पुढे पुढे परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? नित्य आहे का अनित्य आहे? आणि तो जगताचा काय आहे करत आहे. जर त्याला एकदेशी अंगीकार करावा तो अनित्य होईल. त्याचा आत्माश्रय तो ईश्वर सर्व व्यापक आहे. जर एकदेशी अंगीकारावा तर त्याचा देशाने अंत असल्यामुळे कालानेही अंत होईल. आकाश कसा आहे? आकाश कसा आहे म्हटलं परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? कारण सगळ्यामध्ये मोठं आहे कधी पृथ्वीपेक्षा कोण व्यापक आहे? पृथ्वीपेक्षा कोण व्यापक आहे? अरे जग व्यापक आहे. समुद्र केवढा आहे? कुठे घेऊन बसलं 20-20 तास बरं का ताशी 2,500 मैल जाणार विमान जात असते. कुठं अमेरिका म्हणा पुढे सगळी कशाहून जाते समुद्राहून. पृथ्वीपेक्षा कोण मोठा आहे? जलापेक्षाही अग्नी मोठा आहे. अग्नीपेक्षाही वायूपेक्षाही आणि आकाशपेक्षाही. रंगनाथ गुरुजी म्हणाले मला विद्यार्थ्यांनी विचारलं आकाशापेक्षाही कोण व्यापक आहे? रंगनाथ गुरुजीने तुझं बसवावं आकाशापेक्षाही कोण व्यापक आहे? नाही सांग माया व्यापक आहे. एकांशही नसते तो 9व्या अध्यायामध्ये अध्यायी असते का? एकांशही नसते तो जगत. एका ब्रह्माच्या एका अंशावरती काय जगत आहे. यावरून परमात्मा किती व्यापक असला पाहिजे.
मी 11व्या अध्यायामध्ये वाचत नाही. तत्रैकास्तं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा अपश्यत् देवदेवस्य. एका कोपऱ्यात जगत पाहत झाला कोण? अर्जुन. विश्वरूप तेवढं होतं. तत्रैकास्तं जगत्कृष्णं एकंशेन स्थितो जगत. अध्याय म्हणून मायेपेक्षा नाही का, या सगळ्यापेक्षा माया व्यापक. माया सुद्धा एका अंशाच्या ठिकाणी आहे. ही माया आणली कुठून? जगत संगती करता. ज्या अर्थी मुलगा दिसतो, त्या अर्थी एखाद्या माणसाला तुझा एकटाच होता की मुलगा ज्या अर्थी दिसतो त्या अर्थी माया आणली कुठून? मग मुलाच्या संगती करता बाई काय केली पाहिजे? मानलीच पाहिजे. काय काय जाऊ द्या. मग सर्वांमध्ये व्यापक कोण आहे? मग जो जे अनित्य असते त्याचा कर्ता मानावा लागत असतो. ईश्वराचा काय मानावा लागेल? कर्ता मानावा लागेल. अंतवान मानला तर अनित्यत्व येईल आणि जे अनित्य असते ते कर्त्यापासून होणारे असते. मग ईश्वराचाही कोणी कर्ता मानावा लागेल. मग ईश्वराचा काय मानावा लागेल? तुम्हाला ईश्वर अनादी मानता येणार नाही. अनादी कोणाला म्हणायचं? ज्याचा आधी सांगता येत नाही त्याला काय म्हणायचं? अनादी. ब्रह्मा कसा आहे? आणि जीव सुद्धा अनादी आहे. जीवाला कुठे जन्म आहे का? जन्म शरीराला आहे. जीव या देहातून त्या देहातून त्या देहातून शरीराला मात्र जन्म आहे. जीव कसा आहे? आता मनुष्य देहामध्ये आहे. पाप जर अधिक झालं तर खंतीत हे न करा. जडबडतो ह्याच्यात कोणाच देहात गेला. जीव कसा आहे? अनादी. ब्रह्म कसा आहे? अनादी. शरीर कसं आहे? त्याला आधी आहे. पुढे होतो का आपण? आता पुढे राहणार आहो का? जन्म जीवाला जन्म आहे, शरीराला जन्म आहे, आत्म्याला जन्म आहे का? मजा येते म्हणजे बरं पुढे. कारण आपणच आपला कर्ता होत नाही. जर कर्ता मानावा तर आत्माश्रय दोष येईल. जेव्हा क्रियेचा कर्ता व कर्म एकच असते तेव्हा तेथे आत्माश्रय दोष येतो. 6 प्रकारचे दोष येतात. ईश्वराला जर कर्ता मानला तर किती प्रकारचे दोष येत असतात? 6 प्रकारचे. एक आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, विनिगम आणि अनवस्था, विरह आणि प्राकलोभ. आपला आपणच कर्ता मानला तर आत्माश्रय. कोणीतरी दुसरा असल्याशिवाय कर्ता होऊ शकत नाही. कर्म आणि कर्ता एकच असते का त्याच्यामध्ये भेद असतो? व्याकरणामध्ये आहे ना, कर्ता कर्म होत नाही, कर्म काय होत नाही. त्याच्यामध्ये शिकवलं कर्ता कुणाला म्हणायचं, कर्म कुणाला. कर्ता प्रथम येत असतो आणि कर्म कशात असते? द्वितीयच असते. काय काय द्वितीयच असते, त्याला द्वितीय ठेवा लागते. त्याने व्याकरणामध्ये विचार असतो ना. रामा गावाला गेला असं म्हटल्यानंतर राम कोण झाला आणि गाव कोण झालं? कर्म झालं. इंग्रजीमध्ये कसं चालवायचं वगैरे जाऊ दे. आपलाच आपण कर्ता होऊ शकत नाही.
निंदा मानावं लागत असतं. आपलाच आपण करत आहोत असं जर म्हटलं तर काय होईल, मग आत्माश्रय नावाचा काही दोष आहे. वाचून जा. जसा कुलाल क्रियेचा कर्ता आणि घट कर्म ही दोन्ही भिन्न आहेत, त्याप्रमाणे ईश्वराचा कर्ता ईश्वराहून भिन्नच मानला पाहिजे. हे पहा, त्याचं एक उदाहरण दिलं. कुंभार घट करतो. कुंभार कोण झाला? कर्ता. घट कोण झालं? कर्म. कर्मणी प्रयोग असेल तर वेगळा, कर्तरी प्रयोग असेल तर वेगळा. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या याच्याप्रमाणे क्रियापद चालत असते आणि कर्मणी प्रयोगामध्ये कोणाच्या प्रकार चालते, कर्माप्रमाणे चालत असते. मग कर्म आणि कर्ता एक होतं का? कुंभार घट करतो. कुंभार कोण आहे? कर्ता. घट कोण आहे? कर्म. त्याच्याकडून होणारी काय एक क्रिया आहे. घट आणि कुंभार याच्यामध्ये अभेद आहे का भेद आहे? कुंभार घट होऊ शकत नाही, घट काय होऊ शकत नाही. मग त्याचा कोणीतरी करता काय करावं लागतो? मानवाला. जर एक दिवशी अंगीकार करला तर ईश्वराचा कोणीतरी काय मानावं लागेल? करता. आपलाच आपण करता होऊ शकत. आपलाच आपण करता होतो तो आत्माश्रय नावाचा दोष आहे. पुढे कार्याचा जो विरोधी असतो त्यास दोष म्हणतात. आत्माश्रय हा कार्याचा विरोधी आहे म्हणून दोष आहे. त्याला काय म्हणायचं? डोळा डोळ्याला पाहू शकत नाही. कोणीतरी भिन्न असावं लागत असतो. जो कार्याच्या विरोधी असतो त्याला काय म्हणायचं? दोष म्हणायचं, प्रतिबंध म्हणायचा. काय काय विरोधी एखाद्या आपला डोळे आहे त्याच्यामध्ये मोतीबंद झाला तर दिसण्याचं कमी होते. मोतीबंध पाहणारा कोण झाला? प्रतिबंध झाला, नाही का? एखाद्या पाठाला विद्यार्थी बसलेला आहे, काहीतरी जास्त जेवण बिवण करून दुपारचं दंत वाजता पाठ, इकडे पाठ चालू आहे तर त्याची झोप चालू आहे. अरे पाठ ऐकू येतं का? म्हणलं झोप लागलेली आहे. झोप ही कार्याच्या काय आहे? विरोधी आहे. आळस सुद्धा कार्याच्या काय विरोधी आहे. प्रतिबंध म्हणतात त्याला. पुढे अन्योन्याश्रय यास्तव ईश्वराचा करता दुसरा कोणीतरी अंगीकार करावा लागेल. पण आपलाच आपण करता मानला तर कोणता दोष येतो? आत्माश्रय दोष. आपलाच आपण करता होऊ शकत नाही. आपली उत्पत्ती आपल्यापासून वेगळी आहे. मग कोणतरी आई काय करावं लागतंय? मानावी लागत असते. आता आत्माश्रय नावाचा दोष आहे. दुसरा मानला तर तुम्ही म्हणा दुसऱ्याची उत्पत्ती कोणापासून? म्हणजे पहिल्यापासून की नाही का? पहिल्याची उत्पत्ती दुसऱ्यापासून, दुसऱ्याची उत्पत्ती पहिल्यापासून. अन्योन्याश्रय दोष आला. कोणता दोष आला? अन्योन्याश्रय म्हणजे एक एकावर अवलंबून आहे. पुढे पण त्यासही प्रथम कर्त्याप्रमाणे कर्तृजन्यच म्हटले पाहिजे. मग त्या दुसऱ्या कर्त्यास तिसरा कर्ता मानावा लागेल. आता काय, पहिल्या करता दुसरा मानावा लागतो. तेव्हा दुसऱ्याचा उत्पत्ती कोणापासून झाली? मग लागले तिसऱ्यापासून. कोणी तुम्ही विचाराल तिसऱ्याची उत्पत्ती कोणापासून झाली? चौथ्यापासून. धारा चालू राहील. त्याला चक्रिकापत्ती म्हणतात. आता एकाची उत्पत्ती कशी? पहिल्याची उत्पत्ती दुसऱ्यापासून, दुसऱ्याची उत्पत्ती पहिल्यापासून. असं जर म्हणलं तर अन्योन्याश्रय झाला. दुसऱ्याची उत्पत्ती तिसऱ्यापासून, चक्रिकापत्ती. पहिल्याची उत्पत्ती दुसऱ्यापासून, दुसऱ्याची उत्पत्ती पहिल्यापासून, दुसऱ्याची उत्पत्ती तिसऱ्यापासून. चक्रिकापत्ती नावाचा काही दोष येईल. पुढे
दुसऱ्या कार्याचा जनक प्रथम करता अंगीकार केला तर अन्योन्याश्रय दोष येईल. म्हणून दुसऱ्या कार्याचा जनक तिसरा करता मानला आहे. पहिल्या कर्ताचा कोण दुसरा, दुसऱ्याचा कोण तिसरा मानलं, धारा चालू राहील. मग पहिल्याचा कोण दुसरा, आणि दुसऱ्याचा कोण पहिला, अन्योन्याश्रय. मग दुसऱ्याचा करता तिसरा मानला, चक्रिका पद्धतीचा. पुन्हा तिसऱ्याचा चौथा, धारा चालू राहिली, अनवस्था नावाचा दोष येईल. मग तो दोष टाळण्याकरता कोणीतरी एक करता मानावा लागत असत, त्याला विनिगमीर असं म्हणत असतात. तोच कशावरून आहे, त्याला काही उपपत्ती कोणती आहे, कोणतीच नाही, बाकीचे काही होईल फुकट जाईल, त्याला प्राकलोप असं म्हणतात. असे 6 प्रकारचे दोष आहेत: आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ती, अनवस्थ प्रसंग, विनिगमीर आणि शेवटचा आहे प्राकलोप. पुढे वाचा. 3. चक्रकापत्ती. आता त्या तृतीयाचा करता जर द्वितीय मानला तर अन्योन्याश्रय आणि प्रथम मानला तर चक्रकापत्ती दोष येईल. मग दुसऱ्याचा करता पहिला मानला तर अन्योन्याश्रय, तिसरा मानला तर चक्रिकापत्ती. 3 दोष येते. आत्माश्रय, आपलाच आपण करता मानला तर आत्माश्रय, दुसरा करता मानला तर अन्योन्याश्रय, तिसरा मानला तर चक्रिकापत्ती. आणि सारखे असे दुसऱ्याचा तिसरा, तिसऱ्याचा चौथा, सारखी धारा जर चालू ठेवली त्याला अनवस्था प्रसंग असं म्हणतात. जसे चक्राचे भ्रमण होते त्याप्रमाणे प्रथम करता द्वितीयजन्य, द्वितीय करता तृतीयजन्य आणि तृतीय प्रथमजन्य, पुन्हा प्रथम द्वितीयजन्य, या रीतीने कार्यकारण भावाचे भ्रमण होईल. भ्रमण म्हणजे पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा, तिसऱ्याचा चौथा, चौथ्याचा पाचवा. मग करता आहे तरी कोण भ्रमण होईल. काय होईल, अनवस्था नावाचं काय येईल, कोण करता म्हणायचं, त्याला अनवस्था प्रसंग असं म्हणतात. आता तो चुकवणे करता, त्याच्यातल्या धारेमधला एक 10 करते मांडले तुम्ही, 5वा करता आहे जगत करता आहे असं म्हणतात. त्याला युक्ती काय, तोच कशावर, युक्तीचा अभाव आहे, त्याला विनिगमीर म्हणतात. आणि एक करता जर आपण मानला तर बाकीचे फुकट गेले, त्याला प्राकलोप असं म्हणतात. पुढे चक्रकापत्तीत सर्वांची परस्पर अपेक्षा असल्यामुळे कोणाचीही सिद्धी होणार नाही. अन्योन्याश्रय दोषात दोघांची परस्पर अपेक्षा असते. एकाची सिद्धी झाल्या वाचून दुसऱ्याची सिद्धी होत नाही. म्हणून कुलालाचा करता स्वतः कुलाल नाही तर त्याचा पिता करता आहे. ते ब्रह्मांड कुलालाचा करता कुलाला असते. एखाद्याला बाप म्हणावं लागेल, एखादा म्हणायला लागला मला बाप नाही, तो दिसतो त्या बाप काय केला पाहिजे. असंच पोरगान बापाचं भांडण झालं बघा. त्याच्यामध्ये बाचाबाची झाली कोणाची बाप लेखामध्ये. मग त्याचा बाप म्हणायला लागला, म्हणलं मी तुझा बाप, माझा ऐकत नाही का, मी कोण हो तुझा बाप हो की. ते कार्ट घेऊन ते कार्ट म्हणायला लागलं, म्हणलं तू माझा बाप आहे, ते सायन्सने सिद्ध करू. कशावर म्हणलं तू माझा बाप आहे, काल आहेच बाई, अलीकडे आता चाललाय. विधिशास्त्र मानत नाही तर बघा. वडिलाचं ऐकणारे पोरं म्हणजे फार थोडे. जाऊ आपलं विषयांतर होते. आपलं जगत ईश्वर विचार चाललाय. कोणता विचार? ईश्वराचा करता मानता येत नाही. ईश्वराचा जन्म सुद्धा काय करता येत नाही, मानता येत. तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, स्वतंत्र आहे, व्यापक आहे, नित्य आहे, नियंतृत्व आहे.
हे सगळे धर्म कोणाचे आहे? ईश्वराचे. जीव अल्पज्ञ आहे. आपल्याला एखादा पुढे आणखी ऍक्सिडेंट होणारा ज्ञान आहे का आपल्याला? मग इथवर जीव सर्वज्ञ होऊ शकेल का? आपलं मरण कधी येणार आपलं ज्ञान आहे का? मग जीव कसा आहे? मग आपलं मरण कधी येणार आहे त्याला सर्वज्ञ पुरुष म्हणतात. ते दोन जोग महाराज होते ते सर्वज्ञ होते. त्यांनी सांगितलं होतं म्हटलं अमक्या अमक्या दिवशी आमचा देह ठेवायचा आहे. जाऊ द्या, जीव सर्वज्ञ नसून कसा आहे अल्पज्ञ आहे. पुढे वाचा. तसा प्रथम जो ईश्वर करता त्याचा अन्य करता मानला पाहिजे. आणि कुलाल पिता आपल्या पुत्रापासून उत्पन्न होत नाही, तर आपल्या पित्यापासून उत्पन्न होतो. तसा द्वितीय करता प्रथम कर्त्यापासून होत नाही. असं कुठं झालेलं आहे का? मुलगा बापापासून उत्पन्न होत असतं. मग त्याला विचार म्हणलं तर बाप कशापासून उत्पन्न होत असतो? म्हणजे मुलापासून. जमेल का ते? मग त्याच्याकरता बापाचाही बाप त्याला आजोबा म्हणतात का? बापाचा बाप त्याला आजोबा म्हणायचं, आणि त्याचाही बाप असो त्याला पंजोबा म्हणायचं, आणि त्याच्याही पलीकडे बाप त्याला खबर म्हणायचं. वैद्य सांगायचे पण वैद्य. आपलाच आपण करता होऊ शकत, कोणीतरी दुसरा करता काय करावं लागतो? मारा आपोआप कुठे करताय होते का? म्हणजे आर्थिक घट दिसते त्या आर्थिक कुंभार करता काय केला पाहिजे? तर अन्य कर्त्यापासूनच म्हटला पाहिजे. आणि जो कुलालाचा पितामह तो कुलाल किंवा त्याच्या पित्यापासून उत्पन्न होत नाही, तर चतुर्थ जो कुलालाचा प्रपितामह त्यापासून उत्पन्न होतो. बरं, उत्पत्ती म्हटल्यानंतर कार्यकारण व्हायला पाहिजे ना. मग मुलाची उत्पत्ती बापापासून, पुढे नातवाची उत्पत्ती मुलापासून, असं याला हे म्हणत असतात. नाहीतर आपलीच आपल्यापासून उत्पत्ती मानली. आत्माश्रय नावाचा काय तो दोष आहे. पुढे तसा तृतीय कर्ता प्रथम किंवा द्वितीय कर्त्यापासून उत्पन्न होत नाही. पहिला कर्ता कोणापासून होत नाही? दुसऱ्यापासून होत नाही. क्रमाने सांगायचं सगळं. पहिला कर्ता दुसऱ्यापासून, दुसरा तिसऱ्यापासून, तिसरा चौथ्यापासून, बरं का? दुसरा कर्ता पहिल्यापासून होत नाही. आपलाच आपण होतो म्हटलं तर आत्माश्रय. म्हणून दुसरा कर्ता म्हणून दुसरा कोणापासून? तो म्हणला पहिल्यापासून. तो कोणता? अन्योन्य आश्रय. मग तिसरा कर्ता म्हणावं लागेल. तिसरा कोणापासून मानायचं? म्हणलं पहिल्यापासून. चक्रिकावृत्ती. पुढे सारखे असे मानसच राहिले. कोणता? अनवस्थानावरचा काही दोषी. तो चुकवण्याकरता अमुक एक करता जगताचा करता आहे असं मानलं तर त्याला युक्ती काय? विनिगंभीर म्हणतात. आणि बाकीचे सगळे फुकट गेले तर काय नाही गेले. एखादा महाराज असतो ना, कुठेतरी कीर्तनाला जात असतो, मग त्याच्याकरता काहीतरी म्हणणारा वाजवणारा वगैरे, म्हणलं तुमचे संगीत काय करा, घेऊन या की. एकट्याला जरी आमंत्रण दिलं कीर्तनाचं, पण त्याला साथी लागतात ना. कोणीतरी पाठीमागे काय पाहिजे? टाळकरी पाहिजे. कोण पाहिजे? आता 3-4 टाळकरी असले, गायक असले त्याच्या बाहेर, एकाला जर गायन करण्याची संधी दिली कोणाला, बाकीचे 2 असतात ना, ते म्हणत असतात आम्हाला काय भाकरी खाण्याकरता बोलावलं. त्याला संधी काय करावी लागते? मग आमका जे करताय असं मानलं त्याला युक्ती काय? थोडी युक्ती चालते बघा त्याच्यामध्ये. एखादा संगीत विचारत असेल तर त्याला पहिली चाल कोणाला द्यावं लागते? संगीत
हे तुम्हाला कल्पना नाही. तो संगीत विषयात जरी असला तरी कीर्तनकाराने जो गायक नेला असतो त्याला पहिली चाल द्यायला लागते. जाऊ द्या, दृष्टांत द्या थोडा आपला. म्हणून हमखास एक करता याला युक्ती काय, त्याला विनिगार मेरा म्हणायचा. आणि बाकीचे पकड गेले त्याला म्हणायचं प्राकृत वाचा. 4. अनवस्था. म्हणून चतुर्थ करता अंगीकार करावा लागेल आणि याच परंपरेने चतुर्थाचा 5वा करता अंगीकार करावा लागेल. हे भाषे धारा चालली. पहिल्याचा दुसरा, दुसऱ्याचा तिसरा, तिसऱ्याचा चौथा. आता किती धारा ठेवणार तुम्ही? शेवटी अनवस्था कोणता करता आणखी ईश्वराला निर्माण करतो. मला आमका करतो त्याला युक्ती काय? युक्तीचा अभाव त्याला म्हणतो विनिगम विरा. आणि बाकीचे काय गेले, फुकट गेले. एकाला चाल दिली आणि दुसऱ्याला म्हणतो पाठ ठेवलं तर काय त्याला प्राकलोप म्हणायचं. काय म्हणायचं? फुकट गेले ना पुढे. व त्यामुळे अनवस्था दोष येईल. अशी जी कारणाची सारखी धारा चालते तिला अनवस्था म्हणतात. जर कर्त्याची अशी धारा आपण अंगीकार करीत चालला तर कोणता करता जगत करतो याचा निर्णय कधीच होणार नाही. सगळ्या धारेमधला हमखास करता जगत निर्माण करतो. कशावरून? त्याला युक्ती काय? युक्तीचा अभाव त्याला म्हणतात विनिगम विरह म्हणतात. त्यालाच तुम्ही चाल दिली, बाकीचे काय गेले, फुकट गेले ना. म्हणजे प्राकलोप म्हणायचं. काय म्हणायचं? यावरून काय सिद्ध होतं? ईश्वराचा करता असू शकत नाही. पुढे 5. विनिगमन विरह. आणि पुष्कळ करते मानल्यावर त्यांतीलच कोणीतरी एक जगत करता आहे असे मानून निर्वाह करावा, तर असे मानण्यास युक्ती काय? तर काहीच नाही. या युक्तीच्या अभावासच विनिगमन विरह दोष म्हणतात. कोणता दोष म्हणायचा? तुम्ही म्हणाल की कशाला भानगडीत पडते कोणासाठी? सरळ करता म्हणून टाकायचा. पण विचार म्हटल्यानंतर मग असं आहे ना, तत्व विचार म्हटल्यानंतर प्रमेय सोडून देता येत कामा नाही. त्या प्रमेयाचा काय करावं लागतो? विचार करावा लागला. नाही तर मग व्याख्यान पंचलक्षण, नाही तर आपला दिंदिरा भगवंत विजय विठ्ठल बुद्धी कशाला भांडेवान. ऐकणारे श्रोते सामान्य असतात का काही चतुर असतात? सामान्य असेल तर त्याला काय, कोणताही राग म्हटला तरी म्हणतो एकच राग आहे. आणि त्याच्यातला चतुर शब्द, चतुर्थ गायक असला तर तो बरोबर जाणत असतो. म्हणला एक कोणत्या रागाचे स्वर आहे, जाऊ द्या. मग जाणकार मनुष्य असला तर कोणता करता आहे, त्याच्याकरता युक्ती काय? युक्तीचा अभाव त्याला म्हणतो विनिगम विरह. पुढे 6. प्रागलोप. आणि शेवटी कंटाळून त्या कर्त्याच्या धारेची कुठेतरी विश्रांती मानावी असे ठरवून ज्या कर्त्याच्या ठिकाणी धारेचा शेवट स्वीकारला आणि तोच जगताचा करता मानणे योग्य आहे असे म्हणाल तर पूर्वीचे जे काही 5-25 ईश्वर मानले असतील ते सर्व निष्फळ होतील. ईश्वर विचार आहे ना, ईश्वर विचार करावा लागला. भक्ती जर करायची असेल तर ईश्वर विचाराशिवाय भक्ती होऊ शकत नाही. होईल अज्ञानाची भक्ती आणि इच्छेची. मग भक्ती जर करायची असेल तर जाणून ज्याची भक्ती करायची त्याचं आपल्याला काय असलं पाहिजे. ज्या गावाला जायचं असेल त्या गावाचं काय पाहिजे. आपल्याला एखाद्या माणसाला पेशंट भेटण्याकरता जायचं आहे सत्संग देवा, खाट नंबर माहिती पाहिजे, वार्ड नंबर काय पाहिजे. नाही तर आपला दिवसभर फिरत बसला कुठे.
यथार्थ काय पाहिजे. बरं, वार्ड कळाला त्याच्यामध्ये 50 काटा असतात. तुमचा पेशंट कोणता, भलत्याच पेशंट कोणता, पेशंटचा नंबर असावा लागत. ज्ञान असल्याशिवाय यथार्थ क्रिया होत नाही. बरं, एक ग्रस्त आपला आणि गेला आपला कुठे, त्याला कुठेतरी जायचं होतं, रिक्षा केला. रिक्षावाल्याने विचार करून बाबा तुला कुठं जायचं आहे. तर म्हणायला लागला, म्हणलं मला कुठे जायचं आहे विचारता, इतके दिवसापासून तुम्ही धंदा करता, तुम्हाला समजत नाही मला कुठे जायचं आहे. त्या ग्रस्तानी पाहिलं, म्हणलं वरचा सुखरू कसा आहे. हो म्हणलं कुठं जायचं आहे तुम्हाला, न्यायचं तरी कुठे. म्हणलं आमच्या गावाला एक म्हातारी आहे आणि तिचं जावई कुठं राहतो. म्हणाला त्या जावयाकडे जायचं आहे. रिक्षावाला म्हणायला लागला, मला 200 जावई आहे, कोणत्या जावयाकडे न्यायचं. कोणत्याही क्रियेला यथार्थ काय पाहिजे, ज्ञान. म्हणजे ती क्रिया यथार्थ होत असते. नाही तर आमंत्रण आहे भलतेच म्हणून ईश्वराचं काय पाहिजे. असत्यमा प्रतिष्ठन्ते जगदाहुवानीश्वरम परस्पर संभूतम किमन्यत काम हेतुगम. गोड व्याख्यान दिलेलं. ईश्वर मानल्याशिवाय सृष्टीची रचना सिद्ध होऊ शकत नाही. नाही तर काय होईल, आग्रह होईल की मी ईश्वराचा यथार्थ काय पाहिजे, भक्तीला कशाची पाहिजे, आनंदात पाहिजे, नित्य निराम आहे जे काही ते समचरण साधी. म्हणलं तुम्ही ज्याची चिंतन करतात तो परमात्मा कसा आहे. आम्ही ज्याचे दास किंवा सेंद्रिय दैवत आहे का, तो हा देवाचाही असं ज्ञान पाहिजे. मग आपल्या आपण ज्या पंथामध्ये त्या पंथाचं यथार्थ काय पाहिजे. ज्ञान नसलेलं लोक माळ घालतात ना, पुन्हा काय करतात. त्याला पंथाचा यथार्थ काय नाही, यथार्थ काय असा लक्षात ज्ञान. तसं ईश्वराचा यथार्थ काय पाहिजे त्याच्याकरता विचार झाले पुढे वाचा. याचेच नाव प्रागलोक असे आहे. याप्रमाणे ईश्वराची उत्पत्ती अंगीकारली तर आत्माश्रयादी 6 दोष येतात. म्हणून ईश्वराची उत्पत्ती मानणे बरोबर नाही. ईश्वराची काय नाही. ईश्वर कसा आहे मग, उत्पत्ती नाही म्हणजे अनादि आहे. त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. वेदांत शास्त्रामध्ये जीव सुद्धा अनादि आहे. जीव केव्हापासून झाला काही सांगता येत नाही. आपण कधीपासून जीव झाला सांगाय, फक्त जीवत्व नष्ट करता येते. काय नष्ट करता येते. आपण किती जन्म फिरत आलो सांगता, अनेक काय झाला फेरा आलो या नगरा अभंग आहे सांगा की बहुधा दिवसा फेरा. म्हणलं कोणत्या देहात होतात त्याचं कुठं कळतं आपल्याला. अनेक जन्म फिरत कोणता देहात आपला बहुता जन्म अंतिम जन्मला असे. हा देह कशाचा आहे, विचाराचा देह. विचार प्रधान देह म्हणतात मनुष्य देह. आणि मनुष्य देह अखेरीत करून बाकीचे सगळे देह काय, खाना सोना खायचं झोपायचं खायचं. जाऊ दे पुढे. ईश्वर व्यापक असून नित्य आहे व तो जगत करता आहे हे सिद्ध झाले. म्हणून जगताचा करता कोण आहे, ईश्वर आहे. तो कसा आहे, परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. ईश्वराचा विचार पुस्तक केला. देहवान आहे का विदेह आहे, कुठे राहतो, वैकुंठात राहतो का आणखी कुठे राहतो, असा ईश्वर विचार. ईश्वर सत्तावान दांडेकर महाराजांनी आणि ग्रंथमाला पुस्तक दिलं, त्याचं नाव आहे ईश्वर सत्तावान. खूप विचार. हे सॅम्पल आहे आपलं थोडं.
जीवेश्वरांच्या स्वरूपाविषयी निरनिराळी मते. जीवेश्वराच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाचे मत एक नाही. कोणी सगुण मानतात, कोणी निर्गुण मानतात, सगुण निर्गुण दोन्ही मानतात, काही मानत नाही. त्याच्या स्वरूपामध्ये अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद, क्रमाक्रमाने दोनच वाद घेतलेले याच्यामध्ये. पुढे जीवेश्वरांचा उपाधिकृत भेद आहे, स्वरूपतः नाही. कारण अवच्छेदवादात माया विशिष्ट चैतन्यास ईश्वर आणि अविद्या विशिष्ट चैतन्यास जीव म्हणतात. बरं का? ईश्वर स्वरूपाचा वाद आलेला आहे. अगोदर आपण काय सिद्ध करून दाखवलं? ईश्वर हा काय आहे? त्याला जन्म नाही, काय नाही. आता त्याच्या स्वरूपाचा विचार करायचा आहे. त्याचा विचार कधी? चरण सरोज